गौरी मी आहे. काय अप्पा हसताय मला? नाही, मला ना नेहमी असं वाटायचं की माझा पोपट झालाय म्हणून हसताय, पण आता नाही. आता निघालो मी इथून. काय माहित नाही, बँकेकडनं आलाय. काय झालं? एवढंच राहिलं होतं. झालं काय सांगा ना. बँकेचं पत्र आलंय. त्यांचं म्हणणं आहे पुढच्या 2 दिवसात पैसे भरले नाहीत तर सगळ्या प्रॉपर्टीवर जप्ती. बापरे. आधीचे 3 हप्ते आणि आत्ताचा 1 असे मिळून 5 लाख रुपये भरायचे. काय? या मोठी अमाऊंट आहे. तेच तर. आमचं गावामध्ये एक घर आहे, तुम्ही बोटीवर जाल, पण मग रिसॉर्टवरच्या सगळ्यांचं काय? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजीचं काय? एवढी रिसॉर्टच्या बँक अकाउंट मध्ये पैसे असतील ना काहीतरी. अहो, ते जर असते तर ही वेळ आली असती का कपिल? बरं हे धनंजयराव ते मला काहीतरी मदत करतील ना? आय डोंट नो. ते बरोबर आहे म्हणा. आत्ता माझी त्यांच्याशी ओळख झाली आहे. माझ्या या मॅटरमध्ये त्यांना आत्ता लगेच इन्व्हॉल्व करणे चुकीचं आहे. पण मग काय करू काय मी आता? हा हे घे रे चहा घे. अरे बस बस. कशाला? चहा चालतो ना बाबा तुला? काय आजी, चालतो ना चालतो. हा मग घे ना घे. मग काय कपिलचा काय फोन बिन? नाही, काहीच नाही. कोकणात गेला, विसरला मित्राला. हो ना. म्हणजे आज पहिल्यांदाच केला मला त्याने फोन. हा कळलं कळलं. स्पीकरवर टाक. नाही म्हणजे मी काय म्हणतो आजी, स्पीकरवर टाक. राहू द्या ना आजी. टाक म्हटलंय ना. हॅलो हॅलो हिरेन. अरे काय यार, तू आहेस कुठे? ऐक, मी सांगितलेलं काम केलंस का? म्हणजे मी काय म्हणतो, ऐक ना ऐक ना ऐक ना, मी तुला रोज फोन करतोय, कर ना काहीतरी. अरे यार, या जमिनीच्या प्रकरणात आत्ता जामिनावर सुटलं आणि नवीन प्रकरण सुरू झालंय. बँकेचं पत्र आलंय. 2 दिवसात 5 लाख रुपये भरायचे. कुठनं आणणार मी एवढे पैसे? रिसॉर्टसाठी प्लीज कस्टमर बघ ना कोणतरी. अरे इथे मी नको ना आता वेळ काढूस यार, प्लीज नको वेळ काढूस. खरंच गाडी शिकायची आहे यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक झालं? Sorry.
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.